नमस्कार. फॉर द पीपल न्यूजच्या नवरात्र उत्सव स्पेशल नवदुर्गा या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. डॉक्टर्स खूप सारे असतात, एकाच कुटुंबात अनेक जण असतात, पण गायनेकोलॉजिस्ट असणारे एकाच कुटुंबातील सासू आणि दोन्ही सुना असं चित्र मात्र दुर्मिळच असेल. अशाच गायनेकोलॉजिस्ट असणाऱ्या डॉक्टर आशा काळे, डॉक्टर प्रीती काळे आणि डॉक्टर अश्विनी काळे या सासू आणि सुनांशी आज आपण खास संवाद साधूयात आणि त्यांच्याकडून प्रसूतीशास्त्र समजून घेऊयात. डॉक्टर आशा काळे या नारायण पेठेमध्ये आशा किरण हॉस्पिटलमध्ये गेल्या 45 ते 50 वर्षांपासून प्रॅक्टिस करतायत. तर डॉक्टर प्रीती काळे या औंध या ठिकाणी युनिटी हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करतायत. तर डॉक्टर अश्विनी काळे या बाणेर या ठिकाणी आशा किरण हॉस्पिटलमध्येच प्रॅक्टिस करतात. तुम्हा तिघींचंही डॉक्टर्स फॉर द पीपल न्यूजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आणि तुम्हाला नवरात्रोत्सवाच्या सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. डॉक्टर आशा काळे, मी सुरुवात तुमच्यापासूनच करते. तुम्ही ज्येष्ठ आहात, सासू पण आहात आणि तुमच्या दोन्ही सुनासुद्धा गायनेकोलॉजिस्टच आहेत. दुर्मिळ बाब आहे आणि तुमचा वसा दोघी चालवत आहेत असं सुद्धा म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सुरुवातीच्या काळामध्ये डिलिव्हरी या घरच्या घरीच व्हायच्या. लोक डॉक्टरांकडे जात नसायचे. 1-2 बायका असायच्या, त्यासुद्धा घरी यायच्या. अशी परिस्थिती त्यावेळी होती. काय सांगाल तुम्ही त्या काळाविषयी? त्यावेळेला खरं तर सुईणीच घरी डिलिव्हरी करायच्या आणि जर काही लागलं, मी जेव्हा प्रॅक्टिस केली त्याच्यानंतरच्या काळात नॉर्मल डिलिव्हरी ह्याच्यावर बरंचसं लोकांचं इन्सिस्ट असायचं की आता नॉर्मल झाली पाहिजे. आणि त्यावेळेला मुलींची वयं पण खूप लहान होती, कारण 22-23 या वयामध्ये सगळे मसल आणि सगळे बाकीचे तब्येती त्यांच्या चांगल्या असायच्या. त्यांना स्ट्रेन नव्हता. बाकीच्या म्हणजे आपण ज्या आता म्हणतो की आज आता या सर्व्हिस करतात, त्यांना बाकीचं टेन्शन नसतात, एज्युकेशन असतं तिथेही टेन्शन असतात, अशी काही त्या मुलींना फारशी नव्हती. फारशी जिद्द नसायची. BA BCom झालं की खूप शिक्षण झालं. आईवडिलांनाही तसंच वाटायचं. त्यामुळे त्यांची लग्नही लवकर व्हायची. अगदी 25 म्हणजे फार व्हायची. आताचं एज असं वाढत चाललं आहे आणि आता सुविधाही खूप झाल्यात. तेव्हा बाकी सोनोग्राफी किंवा असं काही नव्हतं. त्यामुळे जजमेंट करूनच आपल्याला डिलिव्हरी करायला लागायच्या आणि नॉर्मल डिलिव्हरीवर बरंच सगळ्यांचा भर असायचा. तुम्ही तो काळ पाहिलेला आहे. आता कसे बदल होत गेलेले आहे आणि याकडे तुम्ही कसं बघताय? आता खूपच बदल झालेत. जसजसं शास्त्र प्रगत होत गेलं आहे त्यामुळे सोनोग्राफी आली. त्याच्यानंतर सुचर मटेरियल खूप चांगली आली आहेत. त्यामुळे आजकाल सिझर केलं तरी लवकर घरी लोकांना पाठवून देता येतं. काही ड्रग्ज झालेत त्याच्यामुळे सर्व्हायकल डायलेटेशन किंवा आपण मॉनिटरिंग करू शकतो. त्यावेळेला मॉनिटरिंग करणं हे सुद्धा इम्पॉसिबल होतं. आता कसं बाबा बाळाला काही आतमध्ये त्रास होतो आहे तर आता आपण ECG कसं काढतो तसंच तिथे फिटल मॉनिटर असतो. त्याच्यावरनं तुम्हाला कळतं की आता बाबा बाळ आतमध्ये डिस्ट्रेसमध्ये आहे, त्यांनी शी केली असेल किंवा त्याला ऑक्सिजन कमी पडत असेल. अशा वेळेला तुम्ही इमिजिएटली सिझरला घेऊ शकता. त्यावेळेला तसं नव्हतं. तुमची ओन जजमेंट हेच होतं. काही औषधं इतकी चांगली आली आहेत की त्यामुळे डिलिव्हरीनंतरसुद्धा कॉम्प्लिकेशन होण्याचा रेट पण कमी झाला आहे. तर या सगळ्या गोष्टी घडत गेल्यात. मेनली कसं की सुचर मटेरियल बाकीची सगळी गोष्टी आल्या आहेत, सोनोग्राफी आली आहेत. हे जे पॅरामीटर्स आले त्यावेळेला नव्हते. नक्कीच तंत्रज्ञान बदललेलं आहे आणि तुम्ही त्याच तंत्रज्ञान युगातील डॉक्टर्स आहात. आता सध्याला सुदृढ बाळ जन्माला यावं यासाठी पालकसुद्धा तितकेच आग्रही असतात. तुमच्या दोघींकडून सुद्धा मला त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल. नक्कीच आपलं बाळ हे सुदृढ हुशार व्हावं हे प्रत्येक पालकांची इच्छा असते आणि ही वर्षानुवर्षांची इच्छा आहे. ही काय आत्ता आलेली इच्छा अशी नाही आहे. पण आपण जसं म्हणतो की मोबाईलमुळे जग हे खूप जवळ आलेलं आहे. त्यानुसारच सर्व माहिती ही इझिली ऑन अ टॅप ऑफ फिंगर अवेलेबल आहे. प्रत्येक स्त्री ही आता एज्युकेटेड आहे आणि तिला सर्व फॅसिलिटीज अवेलेबल आहेत आणि त्यांचे रिसोर्सेस काय काय आहेत हेही माहिती झालेलं आहे. त्यामुळे त्यातनं तिचा असं म्हणता येईल की जी चांगली माहिती आहे तीही उपलब्ध आहे. त्याचबरोबर काही
अनावश्यक माहितीसुद्धा उपलब्ध आहे. त्यामुळे थोडेसे पेशंट्स हे कन्फ्यूज झालेले असतात. तिथे आमचा नक्कीच रोल येतो की वेट आपलं चांगलं असेल तर बाळाचंही नक्की चांगलं होईल हे त्यांना वाटतं. त्याचबरोबर त्यांच्या डेली रुटीनमध्ये एक्सरसाइज किंवा हेल्दी डाएट याचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे. बिझी लोक असल्यामुळे त्यांना घरगुती आहार हे घेणं खूप कमी झालं आहे आणि त्यामुळे त्यानुसार त्यांना हेल्दी बाळ व्हावं याकरता आहार तज्ज्ञांचा किंवा योगा तज्ज्ञांचा आणि स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला हा नक्कीच घ्यावा लागतो आणि तशी आता उपलब्ध पण आहेत भरपूर सारे. सो त्यानुसार त्यांचा आहार कसा उत्तम असावा हे आम्ही फ्रेम करून देतो आमच्या कन्सल्टिंग्समध्ये. प्रत्येक स्त्रीचं त्यांच्या वजनाप्रमाणे वयाप्रमाणे हे डाएट डिसाईड होतं आणि मग ती पुढे जाते. बदलती जीवनशैली आहे आणि त्याचाच खूप मोठा परिणाम म्हणावा लागेल डॉक्टर. इनफर्टिलिटीचं प्रमाण वाढलेलं आहे, त्याची काय कारणं असू शकतात? डॉक्टर अश्विनी मॅडम, तुम्ही काय सांगाल? थँक्यू. तू अगदी एकदम मुद्द्यावरती हात घातला आहे की इन्फर्टिलिटीचं प्रमाण जसं तू म्हणलीस तसं नक्कीच वाढलेलं आहे. पूर्वी ते फक्त 2 ते 5% होतं, आता तेच प्रमाण जवळजवळ 30 ते 40% झालेलं आहे. आणि आश्चर्याची बाब म्हणजे ते स्त्रियांमध्ये जेवढं कॉमन आहे तेवढं पुरुषांमध्ये सुद्धा आहे. आणि याची अत्यंत वेगवेगळी कारणं आहे, जसं बदलती जीवनशैली आहे, आहार आहे, वाढतं वय आहे लग्नाचं, ह्या सगळ्या कारणांमुळे होतं. इवन एन्व्हायरमेंटल पोल्युशन ज्याला म्हणतो आपण, टॉक्झिन जसे वाढलेले आहेत, ह्या सर्व कारणांनी इन्फर्टिलिटीही होते. आणि पूर्वी कसं हे फक्त स्त्रियांमध्येच व्हायचं किंवा स्त्रियाच पुढे यायच्या ट्रीटमेंट घ्यायला, पण आता ते पुरुषांमध्येही तेवढ्याच प्रमाणात दिसून येतं. पुरुषांमधल्या सवयी म्हणा, जसं अल्कोहोल आहे, स्मोकिंग आहे, ह्या सगळ्यांमुळे त्यांच्या फर्टिलिटीवरती नक्कीच परिणाम होतो. आणि सगळ्यात मोठा इफेक्ट म्हणजे स्ट्रेसचा आहे. प्रत्येकाला आपापले डेडलाईन्स कंप्लीट करायचे आहेत, वर्किंग पॅटर्न, वर्किंग आवर्स, ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम फायनली फर्टिलिटीवरती होतो. आणि त्याच्यामुळे आता पुरुषसुद्धा पुढे येऊन ह्याची ट्रीटमेंट घेतात किंवा त्याचं निदानसुद्धा करून घेतात. तर ते निदान करायला आता हळूहळू खूप अवेअरनेस वाढला आहे आणि जेवढ्या स्त्रिया पुढे येतात तेवढे पुरुष देखील पुढे येतात. आणि आता IVF जसं टेस्ट ट्यूब बेबी सगळे म्हणतात, तर ह्या सगळ्या इन्फर्टिलिटीला ट्रीट करण्यासाठी इतके नवीन नवीन तंत्रज्ञान आणि नवीन नवीन प्रोसिजर्स आलेत, त्याच्यामुळे प्रत्येक कपलला आपलं स्वतःचं बाळ होऊ शकतं. जसं IUI आहे, IVF आहे, म्हणजे इवन ज्या पुरुषांमध्ये सिमेनची मात्रा नाही, ज्याला अझूस्पर्मिया म्हणतात, तर त्याच्यामध्येही वेगवेगळ्या सर्जिकल प्रोसिजर्सनी आपण त्यांचे धातू काढून त्यांना स्वतःचं मूल होऊ शकतं. डॉक्टर्स, खूप महत्त्वाची माहिती तुम्ही देतात. सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये, जीवन पद्धतीमध्ये सिझर मोठ्या प्रमाणावरती होतात. याची नेमकी कारणं काय असू शकतात? आणि महत्त्वाचं म्हणजे बाळाने उलटी केली अशी डॉक्टरांकडून कारणं दिली जातात. मग नेमकं सत्यता याची काय आहे आणि काय नेमकी याची कारणं काय समजायची? ॲक्च्युली याला गैरसमज असंही म्हणता येईल की लोकांना असं वाटतं की सिझेरियनचं प्रमाण खूप वाढलं आहे, डॉक्टर हे खूप सिझेरियन करतात. पण आता झालं असं आहे की इतके हाय रिस्क पेशंट येतात आणि सिझेरियनच्या इतक्या चांगल्या सुविधा उपलब्ध आहे आणि रिस्क ही कोणालाच घ्यायची नसते, ना डॉक्टरला ना पेशंटला. त्याच्यामुळे सिझेरियनचं प्रमाण वाढत चाललं आहे. याच्यामध्ये मुलीचं किंवा त्या स्त्रीचं वाढतं वय, ज्याला एल्डरली प्रेग्नन्सी म्हणतात, म्हणजे 35 नंतर जेव्हा ती प्रेग्नंट होते तिला होणारा डायबिटीज, हायपरटेन्शन ह्याचं पण प्रमाण खूप वाढलं आहे. आणि पूर्वी कसं व्हायचं, ह्याचा निदान हा व्हायचा नाही लवकर. आता सोनोग्राफी आली आहे, त्याच्यामध्ये 3D अल्ट्रासाऊंड आलं आहे आणि बऱ्याचशा प्रेग्नन्सीज या IVFमुळे होतात किंवा IUIमुळे होतात. त्याच्यामुळे पेशंटला पण वाटतं की एकच आपल्याला बाळ होणार आहे, इतक्या कठीण परिस्थितीतनं आपण प्रेग्नंट झालो आहे, परत रिस्क घेऊन काही व्हायला नको. आणि पूर्वीच्या काळी कसं असायचं, बाळ पायाळू जरी असलं तरी त्याला आपण ट्रायल द्यायचो. पण आत्ताच्या नवीन कन्सेप्ट्सप्रमाणे जेव्हा बाळ पायाळू असतं, सिझेरियन हे सगळ्यात सेफेस्ट मोड असतं डिलिव्हरीचं. आणि जसं तू म्हणली की बाळांनी पोटात शी केली असं म्हणतात, तर खरंच जेव्हा बाळ पोटात शी करतं आणि ते आपल्याला त्या CTG किंवा फिटल मॉनिटरवर दिसतं आणि बाळाचे ठोके वरती खाली पडायला लागतात, की तो तेव्हा क्षण असतो की जेव्हा आपल्याला इमर्जन्सी सिझेरियन करण्यापलीकडे काही पर्यायच राहत नाही. आणि हे आपण जितक्या वेळेला किंवा राईट टाईम करू तेवढं ते बाळ सुखरूप बाहेर निघतं. कारण असंच ट्रायल जर देत राहिलो आपण किंवा अट्टहास केला की नाही काहीही झालं तरी डिलिव्हरीच व्हायला पाहिजे, मग त्या बाळाला पुढे चालून होणाऱ्या गोष्टी जसं सेरिब्रल पाल्सी आहे किंवा ऑक्सिजनचा पुरवठा कमी असल्यामुळे जे मेंदूला दुखापत होते, ह्याचं लाँग टर्म कन्सिक्वेन्सेस खूप आहेत पुढे. डॉक्टर, यामध्ये असा अजून एक प्रश्न विचारावा लागेल की मग याच्यामध्ये पालकांचे गैरसमज आहेत, नातेवाईकांचे गैरसमज होतात का? काय वाटतं तुम्हाला? नक्कीच होतात. ॲक्च्युली हे दोन्ही बाजूंनी आहे. जी व्यक्ती
त्या स्त्रीबरोबर लेबरमध्ये अवेलेबल आहे किंवा जी डॉक्टरांशी परत परत संवाद करते त्यांचा 100% कन्व्हिन्स किंवा त्यांनी स्वतः जेव्हा बघितलेलं असतं की बाळाचे ठोके वर खाली होत आहेत, आम्ही शक्यतो नातेवाईक पेशंटबरोबर ठेवतो की ते बघतात, पेशंटला मॉनिटर करतात, पेशंट मूव्ह करत असतात, तेव्हा बाळाचे ठोके कमी जास्त होत आहेत. आता बाळाच्या सिझेरियनची गरज आहे आणि आत्ता तर असं आम्ही ऑब्झर्व केलं, म्हणजे गेल्या 25 वर्षात, माझी प्रॅक्टिस 25 वर्षांची आहे, सुरुवातीला काहीही झालं तरी आई किंवा सासू जी बरोबर असायची ती कधीच तयार व्हायची नाही सिझेरियनला. पण आता स्वतःहून आई किंवा सासू पुढे येतात, मॅडम किती वेळ वाट बघायची, आता करूया, तिला खूप त्रास होतो आहे, तिला सहन होत नाही आहे. समहाव मुलींची सहनशक्ती किंवा टॉलरन्स, एन्ड्युरन्स हा खूप कमी झाला आहे. मसल ज्या स्ट्रॉंग हव्या आहेत त्यांची स्ट्रेंथ कमी होत चाललेली आहे, त्यामुळे थकवा लवकर येतो. तशी मानसिकता नसते की मला एकच बाळ होणार आहे, किती दुखणार आहे, किती त्रास, मला पेन नको आहे, अशी खूप डिमांड होते. आणि नातेवाईक जवळ असलेले नक्कीच कन्व्हिन्स असतात. ते जेव्हा बघतात बाळाने शी केलेली आहे किंवा ठोके कमी झाले आहेत, पेशंटच्या तब्येतीमध्ये ब्लड प्रेशर कमी जास्त होतं आहे, ते नक्की स्वतःहून डिमांड करतात. हां, पण जे दूर आहेत की तिथे नसतील ते पण दूर आहेत, तर त्यांना असं वाटतं अरे सिझरच झालं का. समहाव जे पूर्वी मुलींना वाटायचं की माझ्यात काहीतरी कमी आहे म्हणून सिझर झालं आहे, पण हळूहळू आता ती कन्सेप्ट नक्कीच बदलत चालली आणि मुली स्वतःहून म्हणतात मॅडम मला काही नको आहे, तुम्ही मला छान बाळ आणि मला सुखरूप द्या, मला सिझरच करायचं आहे. बदलती जीवनशैली तर आहेतच आणि अनेक कपल आहेत ते जॉब करतात, नाईट शिफ्ट असतात, आहार, पुरेशी झोप नसते. मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये डॉक्टर आशा काळे तुम्ही काय सांगाल की जी बदलती जीवनशैली आहे, अनेक कपल्स जॉब करतात, मग आहारशैली, जीवनशैली पूर्णपणे सगळ्याच गोष्टी बदललेल्या आहेत, अशा परिस्थितीमध्ये आईबाबा होण्यावरती काय परिणाम होतात आणि फक्त पुरुषच आता सध्या व्यसन करतात असं नाही, तर त्यामध्ये मुलीसुद्धा आहेत, काय सांगाल तुम्ही? तर बरोबर तू सांगितलंस की खूप व्यसनं जशी पूर्वी पुरुषांमध्ये होती आता ती स्त्रियांमध्ये पण आहे. एस्पेशली आपण जर म्हटलं की या IT मधल्या मुली वगैरे त्यांना वेळच मिळत नाही स्वतःसाठी, स्वतःच्या मुलांसाठी. अगदी अशी तू बागेत मुलं बघितली असतील छोटी छोटी की आई त्याला अशी ओढत ओढत घेऊन जाते, त्याला खेळायचं असतं, बघायचं असतं इकडे तिकडे, पण त्यांना त्या घड्याळच्या काट्याप्रमाणे चालायचं असतं, त्यामुळे त्या अगदी त्यांच्याकडे ओढून द्या. तेव्हा खूप वाईट वाटतं. पूर्वी वेळ होता, जॉईंट फॅमिली होती, आजी आजोबा होते, घरात लक्ष द्यायला माणसं होती. आता तसं नाहीच आहे. आता जी परिस्थिती आहे त्याच्यात दोघं असतात, त्यामुळे ते कुणी काय करायचं हे अगदी आखून घेतलेलं असतं. आहार तर काय बाहेरचंच खाणं असतं, कारण सकाळी ते तिथेच मिळतं त्यांना खाणं, संध्याकाळी करायचा खूप कंटाळा येतो, मग तू भात लाव मी आणि यामुळे डायव्हर्सचं पण प्रमाण खूप वाढले. जर ॲडव्होकेट लोकांकडे तू बघितलंस तर बऱ्याच प्रमाणात एकमेकांशी जमत नाही, तुझं नाही जमलं, तू मी करता करता आयुष्य सगळं पणायला लागतं. डॉक्टर तुम्ही काय सांगाल? ही जी आपली बदलती लाईफस्टाईल झाली आहे आता, जसं स्ट्रेस आहे, फिजिकल ॲक्टिव्हिटी काही नाही आहे, जर प्रत्येक कपलनी ह्याच्यावरती कॉन्शियसली थोडं जरी काम केलं, म्हणजे दिवसातनं एक अर्धा तास तरी, तर ह्याच्यामध्ये नक्कीच फरक पडेल. आणि या गोष्टीचा नुसता इन्फर्टिलिटी आणि प्रेग्नन्सी नाही तर एकंदरीत त्यांच्या आयुष्यावरती आणि बाकी आजारांवरती पण खूप फरक पडेल. म्हणजे आता तुम्ही बघितलं तर इवन हायपरटेन्शन, डायबिटीज इतकं कॉमन झालं आहे. पूर्वी जे 50शीत व्हायचं ते हल्ली 30शीतच होतं. मग आम्ही कितीतरी केसेस बघतो की वय हार्डली 25-30 असते आणि त्यांना हार्ट अटॅक येतात किंवा हायपरटेन्शन असतं, ऑलरेडी ट्रीटमेंट घेतात. तर स्ट्रेस, लाईफस्टाईल आणि तुमचं डायट ह्या छोट्या छोट्या गोष्टींकडे अगदी थोडा वेळ जरी लक्ष दिलं तरी तुमच्या आयुष्यात खूप फरक पडू शकतो. डॉक्टर्स तुम्ही तिघीही गायनेकोलॉजिस्ट आहात, माझ्या ह्या बाजूने अनुभव आहे तर ह्या बाजूने तंत्रज्ञान आहे, असा घरामध्ये तुमच्या संगम आहे. तर कसा तुमच्यामधील संवाद असतो, एकमेकींना सल्ले देता, मार्गदर्शन घेता, तुमच्या नात्याविषयी मला नक्कीच ऐकायला आवडेल. डॉक्टर तुम्ही सांगा, मग मी तुमच्याकडे येते. आता हे नवीन सगळं तंत्रज्ञान आले त्यावेळेला आम्ही 2 पावलं पुढे जाऊन या मुलींना विचारत असतो, या मुलींचा सल्ला घेत असतो. बाबा हे असं असं वाचले तुम्ही किंवा हे PCOD आहे, नवीन काय ड्रग्ज आलेत, त्याचे साईड इफेक्ट तुम्ही वापरत असाल तर त्याचे साईड इफेक्ट काय आहेत, असं नक्कीच म्हणजे असं आमचं मैत्रीचंच म्हटलं तरी चालेल असंच आहे म्हणजे रिलेशन. त्यामुळे नक्की नवीन लोकांचा मला फायदाच होतो. म्हणजे आमचं जुनं आणि नवीन ह्याचा संगम घालून त्यातनं काय पेशंटसाठी काय चांगलं येईल
हे आपण बघतो. हा खूपच ॲज अ फॅमिली खूपच महत्त्वाचा आणि ट्रिकी क्वेश्चन आहे. कारण एका सुनेला सासूबाईंबद्दल बोलायचं आहे, तसंच जाऊबाईबद्दलही बोलायचं आहे. आय वूड टेक इट ऑन व्हेरी लाईट मोड. पण खरंच ॲज अ फॅमिली आणि ॲज अ डॉक्टर जेव्हा जर आपण आता एक सून किंवा फॅमिली मेंबर म्हणून जर बघू तर तिघीजणी असताना नक्कीच खूप खूप हेल्प होते. कुठल्याही छोट्या गोष्टीबद्दल एक इमिडिएट लगेच सल्ला होतो. स्त्री ही प्रत्येक वेगवेगळ्या रूपातनं जाते. जसं आम्ही सून म्हणून आलो तसंच आई पण झालो. आणि प्रत्येकजण तुझं काय घरातच सासूबाई डॉक्टर आहेत मग काय, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमधनं खूप सल्ले मिळायचे डेफिनेटली, जे मदत होतात. म्हणजे जरी आम्ही डॉक्टर असलो तरीही आम्ही तेव्हा पेशंट होतो. सो तो नक्कीच तो सल्ला हा असायचाच. आणि जेव्हा आम्ही प्रॅक्टिस करायला लागलो त्यामध्ये तर नक्कीच मदत होतेच की ती अशी आहे ना पेशंट, कधीतरी बोललं जातंच असं आहे, हिचं हे झालं ते झालं, तर हा मग तू तिचं असं कर, हां नॉर्मल डिलिव्हरी घे मग करून घे. किंवा पेशंटना जर सिझेरियन लागणार आहे किंवा सांगणार आहे, कधी कधी काउन्सिलिंग कठीण जातं, तर नक्कीच त्यांचा आम्हाला खूप उपयोग होतो. तुम्ही काय मी सांगेल मी या बाबतीत डबल लकी आहे, कारण माझे हजबंड पण गायनेकॉलॉजिस्ट आहे. सो ॲडवाईस म्हणा, काउन्सिलिंग म्हणा किंवा मदत म्हणा ह्याच्यामध्ये नक्कीच उपयोग होतो. माझी आई पण गायनेकॉलॉजिस्ट आहे. सो या सगळ्यांचा नक्कीच डे टू डे याच्या प्रॅक्टिसमध्ये तर खूप मदत होते. परत काही कठीण ऑपरेशन असेल किंवा आपल्याकडे कुठली नवीन टेक्नॉलॉजी आणायची असेल तर ह्या सगळ्यांमध्ये ह्या सगळ्या अनुभवाचा आणि नवीन माहिती इतर देशांमध्ये फिरून जी मिळते त्याचा हा सगळा संगम होऊन खूप मदत होते. आणि जसं जाऊबाईंनी सांगितलं की अगदी छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे साधी गोष्ट की कधी आम्ही दोघंही गावाला जातो तेव्हा सगळ्यात उत्तम पर्याय म्हणजे की वहिनी बघून घ्या, कुठला पेशंट आला तर तो ऑटोमॅटिकली त्यांच्याकडे जातो आणि अगदी सहजरित्या त्या बघून घेतात. म्हणजे जसं दुसरा एखादा डॉक्टर लोकम ठेवून लोकांना टेन्शन असते की तो बघेल की नाही आपलंसं म्हणून, मग त्याला कसं सांगायचं कसं बोलवायचं आधी वेळ घ्यावी लागते. इथे कसं हक्काचाच माणूस असल्यामुळे एक फोन केला की अगदी काम होऊन जातं. तुम्हाला 45 ते 50 वर्षांचा अनुभव आहे. आता सध्या बदलत्या जीवनशैलीनुसार आई बाबा होऊ इच्छिणाऱ्यांसाठी तुम्ही काय सल्ला द्याल? मोठा कठीण प्रश्न आहे. आई बाबा होणं हे तर प्रत्येकाला हवंच असतं, पण त्याच्या आधी त्यांनी त्यांची गायनेकॉलॉजिस्टला आधी भेटावं, त्यांच्या तब्येतीच्या सगळ्या तपासण्या करून घ्याव्यात, सगळं नॉर्मल आहे ना बघावं. त्याच्या आधी काही मेडिसिन्स घ्यायला लागणार आहेत का तेही विचारावं त्यांना. फॅमिली हिस्ट्री त्यांची दोघांची एकमेकांना माहिती पाहिजे आणि डॉक्टरलाही माहिती पाहिजे की काय आहे. पूर्वी कसं झाकून ठेवलं जायचं, हे आमच्या फॅमिलीत आहे ते आमच्या फॅमिलीत आहे, ते सगळं डॉक्टरांना सांगावं आणि मग चान्स घ्यावा. नक्कीच ह्या एक सासू आणि दोन्ही सुना गायनेकॉलॉजिस्ट असणं, नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने ह्यासुद्धा तिघी नवदुर्गाच आहेत आणि खूप मोठं सेवा कार्य त्यांच्या हातून सुरू आहे. डॉक्टर आशा काळे, डॉक्टर प्रीती काळे आणि डॉक्टर अश्विनी काळे यांच्याकडून आपण प्रसूतीशास्त्र समजून घेतलेलं आहे. या नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं आपण अशाच खास नवदुर्गांना भेटत आहोत. त्यामुळे पुन्हा अशाच एका नवदुर्गेसह भेटूयात. तोपर्यंत पाहत रहा फॉर द पीपल न्यूज. फॉर द पीपल न्यूज चॅनल तुम्ही जिथं पाहत असाल तिथं सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक व फॉलो जरूर करा.